धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन करण्यात येण्याची शक्यता आहे। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडनं भूमिपूजनाची तयारी सुरू केल्याची ही माहिती समोर येते। गणेशोत्सवानिमित्त 4 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे। मुंबई कुडाळ दरम्यान या 4 गाड्या चालवण्यात येणार आहेत। मुंबईत मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल। मस्जिद आणि कुर्ला अप आणि डाऊन या धीम्या मार्गांवर हा ब्लॉक घेण्यात येईल। राज्यभरात आज गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतोय। घरोघरी लाडक्या बाप्पा विराजमान होत आहेत। आज सकाळी सिद्धिविनायक मंदिरात पहिली आरती करण्यात आली। आज सर्वत्र मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन होतंय। पुणेकरही गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत। पुण्यात मानाचे 5 गणपती यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं ही स्वागत केलं जाणार आहे। आजपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होते। कोकणातील घराघरात बाप्पा विराजमान होताय। कोकणवासियांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। माणगाव तालुक्यातील गोरेगावमधील मंदार मशेलकर यांच्या निवासस्थानी उजव्या सोंडेचे बाप्पा रिद्धी सिद्धीसह विराजमान झालेत। गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक बाजारात दाखल झालेत। यंदा अनेक मोदक मार्केटमध्ये उपलब्ध असून मावा मोदकाला मोठ्या प्रमाणात मागणी। काजूच्या मोदकात किलोमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे। नव महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आज 53 वर्ष पूर्ण झाली आहेत। करी रोड वर्कशॉप मधून ताडदेवच्या विघ्नहर्त्याचं आगमन झालंय। ही गणपतीची मूर्ती 25 फुटांची असून मोठ्या उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली। मुंबईतील प्रसिद्ध गणपतींपैकी एक गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचं यंदाचं हे 97वं वर्ष आहे। यंदा मुंबईच्या राजासाठी उज्जैनचा देखावा साकारण्यात आलाय, तर बाप्पाच्या पाहुणचारासाठी आता सर्व मुंबई नगरी ही सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या संस्कृतीची साक्ष असलेला गणेशोत्सव समुद्रापार गेलाय। पुण्यातील देशपांडे कुटुंबीय मागील काही वर्षांपासून अमेरिकेतील ओहायो स्टेट या ठिकाणी वास्तव्यास असून ते परंपरा जपत अमेरिकेमध्ये गणेशोत्सव साजरा करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।